एकदम साध्या पद्धतीनं हं. माझं लग्न झालं. मला वाटायचं की अरे पृथ्वी तलावर माझ्यासारखा आनंदी माणूस नाही. 15-20 दिवस खूप छान गेले. पण 15-20 दिवसानंतर अचानक माझ्या मोबाईलवर एक म्हणजे रात्रीच्या वेळेस SMS आला. ते मी वाचले तर ते पाहिलं तर माझ्या पायाखालची वाळू सरकली. तर ते पूर्णतः प्रकरण खरं होतं. तुझी बायको अशी पळून गेली होती. त्याच्यामुळं घाईघाईत त्यांना तिचं लग्न लावून दिलं आणि तुला फसवलं गेलं. तुझा पोपट बनला. तर मी त्या फोनवर फोन लावायचो. पण तो फोन पूर्णतः बंद राहायचा. माझ्या अंगात काय पाणी नाहीये, माझ्या अंगात रक्त आहे. म्हणून मी मारहाण केली. सगळे मला म्हटले, "नाही, नाही, तू मूर्ख आहे, तू शांत बस. माझं जळतंय, मलाच कळतंय. माझ्याबरोबर काय होतंय हे मला माहिती ना." माझ्या प्रत्येक शब्दाला ते प्रतिशब्द करत होते. बरं. त्यावेळेस आणि विशेषतः मुलीची आई मला पुन्हा 3 लाख रुपये त्यांना द्यावे लागले. नाही, त्यांना ते म्हणायचे 10च लाख पाहिजेत आम्हाला. समाज दोषी मलाच ठरवत होता. मुलगाच नालायक आहे. उलट मुलाचेच बाहेर अफेअर आहेत. एक माझ्या मनात चालू होती की यार मला असं कधी-कधी असं वाटतं की यार खरंच मी चुकलो का? डिव्होर्स घेऊन जी तुमची जी पत्नी होती काही दिवसापूर्वी त्यांना मला दाखवलं नंतर हे फोटो. तर ही गायब झाली म्हणे कुठंतरी. लग्न या पवित्र नावाखाली मला फसवलं जातं. माझ्याकडूनही पैसे उकळवले जातात. सत्य जाणून न घेता माझीच बदनामी केली गेली. नमस्कार मंडळी, द लाईफ स्टोरी पॉडकास्टमध्ये तुमचं स्वागत आहे. मी तुमचा मित्र विशाल आणि आज आपण एका नवीन पाहुण्यांना भेटत आहोत. तर चला त्यांचे आज आपण अनुभव ऐकून घेऊयात. तर नमस्कार सर. नमस्कार सर. काय नाव आपलं? मी नामदेव नागरगोजे. अच्छा, कुठून आलात आपण? बीडवरून आलो मी. बरं, ओके. आणि काय करता आपण? मी सध्या एक प्रायव्हेट जॉब करतो. बरं, आणि ओके. आणि काय अनुभव शेअर करायचे सर आपल्याला? नाही, आता जे माझं प्रकरण आहे ते एक 12 ते 13 वर्षापूर्वीचं आहे. बरं. तर आता मी जिथं राहतो म्हणजे मी ज्या ग्रामीण भागाशी कनेक्ट आहे तिथं जर हा 12-13 वर्षापूर्वीचा विषय जर आज आपल्याला बोलायचं म्हटलं तर ते थोडं अनकम्फर्टेबल फील होतं. बरोबर. परंतु आता 1.5 महिन्यापूर्वी एक माझ्याबरोबर जो 12-13 वर्षापूर्वीचा जो प्रसंग झाला त्याच्या संदर्भात 1.5 महिन्यापूर्वी मला एक पोलीस स्टेशनवरून कॉल आला बरं. की तू पोलीस स्टेशनला ये, तू आतापर्यंत एकाही तारखेला आलेला नाही आणि तू पोलीस स्टेशनला ये, नसता तुला वॉरंट पाठवलं जाईल. मग मी थोडी चौकशी केली असता मग ते प्रकरण जे माझ्याकडं ज्या खोट्या माझ्यावर जे गुन्हे दाखल झाले होते तर ते गुन्ह्यांचं प्रकरण होतं ते. आता मी तर पूर्णपणे ते विसरलो होतो. बरं. मग नेमकं नेमकं काय गोष्ट होती? मला जरा थोडं सविस्तर आणि पहिल्यापासून सांगाल का? म्हणजे काय झालंय? 2012 मध्ये हं, जसं आपल्या भारतीय रीतिरिवाजानुसार हं. आपल्या संस्कृतीनुसार जसं लग्न होतात बरोबर. म्हणजे अ, तसं त्या पद्धतीनं माझं एकदम अत्यंत साध्या पद्धतीनं कारण मोठं लग्न करणं हे मलाही पहिल्यापासूनच पसंत नव्हतं. बरं. त्याच्यामुळे एकदम साध्या पद्धतीनं हं. माझं लग्न झालं. अच्छा. मग लग्न झाल्यानंतर एक प्रत्येकाचा स्वप्न असतात. हं, मग त्या पद्धतीने मग माझेही स्वप्न होते तसं पूर्ण व्यवस्थित झालं होतं सगळं. हं, त्या हं. एक 15-20 दिवस एवढे आनंदी गेले, हं. की भयानक. असं मला वाटायचं की अरे पृथ्वी तलावर माझ्यासारखा आनंदी माणूस नाही. क्या बात है! अच्छा. मग 15-20 दिवस खूप छान गेले. हं. पण 15-20 दिवसानंतर अचानक माझ्या मोबाईलवर एक म्हणजे रात्रीच्या वेळेस SMS आला. मी की ज्यावेळेस झोपेत होतो त्यावेळेस. 2-3 SMS आले, हं, हं. की बाबा हे असं-असं होतं आणि असं-असं ती पळून गेलेली होती. याच्याबरोबर वगैरे असं तसं. अच्छा. तर म्हणजे कुणी तुमच्या मित्राचे मेसेज आले की नाही, नाही, नाही. तो अननोन नंबर होता. बरं. ओके. म्हणजे म्हणजे एका ठराविक नंबरवरून. बरं. मग ते मी वाचले तर ते पाहिलं तर माझ्या पायाखालची वाळूच सरकली. बापरे! जमीनच सरकली. मी म्हटलं, "अरे हे काय आहे नेमकं प्रकरण काय आहे?" हं, हं. तर मी थोडंसं मुलीला विश्वासात घेतलं, हं, हं. की बाबा हे नेमकं काय प्रकरण आहे. हं. तर तिनं थोडंसं सांगायला म्हणजे ती घाबरली. कारण तिचंही वय कमी होतं. हं, हं. मी त्यावेळेस मॅच्युअर नव्हतो. बरं. तर मग मी थोडीशी मी ज्या समजा एरियात काम करत होतो, त्याच एरियातील प्रकरण होतं ते. हं, हं. त्याच्यामुळे मी थोडीशी माहिती घेतली तिकडून, की जे SMS-मध्ये जे सांगितलं होतं ना, त्याची माहिती घेतली. तर ते पूर्णतः प्रकरण खरं होतं. अच्छा. बरं, तो मेसेज काय होता? तो मेसेज म्हणजे यार तुझी बायको अशी पळून गेलेली होती. त्याच्यामुळं घाईघाईत त्यांना तिचं लग्न लावून दिलं आणि तुला फसवलं गेलं. तुझा पोपट बनला. असं एक 4-5 मेसेज सलग असे कंटिन्यू आले होते. बापरे! मग हं, थोडंसं मला वाईट वाटलं, की बाबा हे असं का हं. बाबा आपल्याबरोबर असं आपण एवढं साधारण माणूस आणि असं का आपल्याबरोबर घडलं? बरोबर. मग मग तुम्ही तुमच्या वाईफला विचारलं? हो, हे असं तिला दाखवलं, हे बघ काय आहे तर. हं.
तर ती त्यावेळेस मॅचवर नव्हती, मी मॅचवर नव्हतो. हम्म. मग तिनं ते काय जास्त नाही म्हणजे हे खोटं आहे असं काहीतरी, कुणीतरी काय मला माहित नाही. म्हटलं हा नंबर कोणाचा आहे का? त्यावेळेस आपल्याकडे आता स्क्रीन टच मोबाईल आहे, त्यावेळेस साधे मोबाईल होते. हम्म. त्यावेळेस कसं काय लगेच कोणाकडून मेसेज आला काय वगैरे हे काही कळत नव्हतं. बरोबर. तर मी त्या फोनवर फोन लावायचो, पण तो फोन पूर्णतः बंद राहायचा. अच्छा. ते मेसेजही सकाळी पहाटे 4ला, 3ला, 2ला असं पाठवून ठेवायचे. नंतर फोन स्विच ऑफ कदाचित करत असतील, कारण मग मी ज्यावेळेस उठायचो त्यावेळेस ते फोन बंद असायचा. बर. तर मग मी तिला घेऊन शिरूरला गेलो, तिच्या घरी गेलो. हम्म. म्हटलं बुवा हे असं असं आहे हम्म. आणि हे काय आहे नेमकं प्रकरण. तुम्हाला रोज मेसेज येत होते का असे? नाही, 1-2 दिवस आले. बर. मग काय तर ते घरचे म्हटले नाही बाबा, काही नाही, चुकीचं आहे हे, काहीतरी कोणतरी आपलं हे करतंय, अफवा पसरवत. हा असं काहीतरी म्हणजे मुद्दाम करतंय विनाकारण. हम्म. तरी मग मी त्यांच्या घरच्यांच्या बोलण्यावर, म्हणजे त्या मुलीच्या आईच्या बोलण्यावर विश्वास ठेवून, आणि मुलीचे वडील तर खरंच खूप गरीब माणूस होता तो, हम्म. आणि त्या आजही आहेत, ते गरीबच असतील, ते ड्युटीचा ज्याचा स्वभाव असतो, खूप छान माणूस होता तो. बरोबर. तर त्यांच्या मुलीच्या वडिलाकडे पाहून आणि मुलीच्या आईच्या बोलण्यावर विश्वास ठेवून ठीक आहे म्हटलं चला. पुन्हा आम्ही नंतर घरी आलो आमच्या. पण नंतर मी थोडीशी ज्यावेळेस माहिती घेतली त्यावेळेस हे प्रकरण खरं निघलं. खरं निघल्यावर मी मुलीला थोडंसं आणखी विश्वासात घेतलं. मग विश्वासात घेतल्यानंतर तिनं प्रकरण सांगितलं, अच्छा. किंवा हे होतं खरं म्हणून. अच्छा. मग मला थोडंसं राग आला. हम्म. मग जर होतं तर तुम्ही त्या दिवशी खोटं बोलले. मग मी थोडंसं, आता शेवटी काय, मी पुरुष आहे, बरोबर. माझ्या अंगात काय पाणी नाहीये, माझ्या अंगात रक्त आहे, बरोबर. उसळतं रक्त आहे, त्याच्यामुळं राग येणारच आणि थोडंसं त्याची प्रतिक्रिया होणारच. अर्थातच आहे, जर शहानिशा करून सुद्धा जर खोटं बोलणार असाल तर कोणालाही रागच येणार. हो. अर्थातच. आणि मग थोडंसं मी मारलं मुलीला, बरं. किंवा जर तसं होत असतं त्याच्याबरोबरच लग्न करायचं ना. मला का फसवलं गेलं, मला का बळीचा बकरा बनवलं गेलं. त्या SMS मध्ये जर सांगितलं होतं की तू पोपट बनला, तसं मला का पोपट बनवलं तुम्ही. जर होतं तर तिकडंच काय ते बघायचं ना, मला पोपट का बनवलं बा, मला बळीचा बकरा का बनवलं. म्हणून मी मारहाण केली. आणि फोनवर त्या मुलीच्या आईला आणि ते जे मुलीचे आजोबा होते, आईचे वडील, बरं, तर त्या दोघांना मग थोडी घाण वेडावाकडं बोललो. मी मान्य करतो बोललो, कारण त्यावेळेस मला खूप राग आलेला होता. बरोबर आहे. बोललो तर मग त्या मुलीच्या आईने लगेच एक मुलं पाठवले, काही तिचा भाऊ वगैरे ते बरे, आणि ते आले आणि ते तिला घेऊन गेले. अच्छा. घेऊन गेले तर मग माझे आई वडील वगैरे सगळे मला म्हणायचे, नाही तू मूर्ख आहेस, तू शांत राहा, पाठीमागचं काय बघायचं नाही, इथून पुढचं काय ते पाहायचं. सगळे माझे घरचे, माझी जॉईंट फॅमिली, खूप मोठी फॅमिली माझी म्हणजे होती त्यावेळेस. बरं. मग सगळे मला म्हटले, नाही नाही तू मूर्ख आहे, तू शांत बस. पण मी हे त्यांना समजून कसं सांगू शकत होतो की यार, जे माझं जळतंय मलाच कळतंय, माझ्याबरोबर काय होतंय हे मला माहिती ना. बरोबर. ते आता मी शब्दात व्यक्त होऊ शकत नव्हतो. ते सगळे म्हणायचे तू शांत बस, तुझं चुकतंय. पण मी त्यांना असं सांगू शकत नव्हतो की यार माझ्या शरीरात रक्त आहे यार, पाणी नाहीये, मी कसा शांत बसू, हे मी त्यांना सांगूही शकत नव्हतो. शेवटी माझे आई वडील ते म्हटले, नाही आपल्याला थोडंसं नमतं घ्यायचंय आणि आपण ती मुलगी घेऊन यायची. सर मग ज्यावेळेस मुलीला आणायला गेलो होतो आम्ही सर्वजण, म्हणजे बघा बरं का, किती विचित्र वागूनही आम्हीच मुलीला आणायला गेलो होतो. कारण माझ्या घरच्यांचं इच्छा नव्हती की बाबा हे असं काही व्हावं म्हणून. अच्छा. गेलो तर सर त्याने एवढं अपमानास्पद वागणूक दिली आम्हाला तिथं. बापरे. भयानक अपमानास्पद वागणूक दिली. मग तेवढ्या त्या अपमानास्पद वागणूक मध्ये आम्ही तिला घेऊन आलो होतो. पण मग हे जे पाठीमागचं प्रकरण आणि ही जी अपमानास्पद वागणूक जी मिळाली होती, ती एक माझ्या मनात एक दुःख किंवा एक घर केलं होतं तिनं. ते थोडंसं उद्भवणारच होतं. मग ते थोडंफार उद्भवलं. त्याच्यानंतरही आमचे भांडणं झाले. मग भांडणं झाल्यावर ती मला डायरेक्ट उद्भवलं म्हणजे तुमच्या मनात राग होताच का तो कंटिन्यू, की सर कोणाच्या नाही राहणार. बरोबर. आता काही शंड आहेत असे की ज्यांना रागच येत नाही ह्या गोष्टींचा, पण मी इतका शंड नाहीये आणि नव्हतोही आणि राहणारही नाही भविष्यात, की बाबा असं असूनही गप्प बसल. बरोबर. स्वाभिमान एक नावाची गोष्ट असते, ते शक्यच नाही मला की बाबा हे. तर मग ते थोडंसं झालंच पुन्हा ते भांडण. तीच पद्धत झाली. तिचे ते भाऊ, ते मुलं आले, घेऊन गेले. घेऊन गेल्यानंतर मग मी त्यांना सांगितलं की आता आपण थांबून घेऊयात. तर सगळ्या माझ्या घरच्यांना मला समजावण्याचा प्रयत्न केला की नाही बाबा शांत राहतो. पण मग मी म्हणायचो ठीक आहे ना, मी समजा शांत जरी राहिलो समजा, पण ते जे समोरची पार्टी आहेत त्यांचं म्हणजे एवढं चुकीचं असू नये, ते कसलंच थांबायचं नाव घेत नव्हते.
माझ्या प्रत्येक शब्दाला ते प्रतिशब्द करत होते बापरे. त्यावेळेस. आणि विशेषतः मुलीची आई हम्म. मुलीची आई न समजून घ्यायला पाहिजे होतं की यार आपल्या मुलीकडून काही गोष्टी चुकलेल्या आहेत, बरोबर. मग आपण थोडंसं शांततेत घेऊ, हम्म. असं त्या मुलीच्या आईची भूमिका पाहिजे हवी होती. हम्म. पण त्या मुलीच्या आईची भूमिका तशी बिलकुल आली नाही. तिनं शब्दाला प्रतिशब्द वाढवत गेली ती. आणि मग प्रकरण पार डिव्होर्सपर्यंत आलं. नाविलाज असतो माझे आई वडील माझे चुलते वगैरे म्हणजे तयार नसताना पण काळजावर दगड ठेवून ते तयार झाले. हम्म. आणि आम्ही डिव्होर्सच्या मिटिंगला गेले ते. हम्म. त्यावेळी मी माझ्या वडिलांना आणि चुलत्यांना एवढं त्यांना इन्सल्ट करून करून शेवटी एक 2.5-3 लाख रुपये रक्कम ठरवली. अच्छा. म्हणजे ज्या लग्नामध्ये हम्म. त्यांचा एक आपण जेवणाच्या व्यतिरिक्त त्यांच्या आपण कशातच मिंदे नव्हतो, हम्म. त्या लग्नामध्ये मला पुन्हा 3 लाख रुपये त्यांना द्यावे लागले कोर्टामध्ये बापरे. डिव्होर्स म्हणून. हम्म. मग झालं. मग समजा आता त्याची एक पुन्हा दुःख. पण त्यांनी मागणी किती रुपयांची केली होती? नाही, त्यांना ते म्हणायचे 10 लाख पाहिजेत आम्हाला. बापरे. पण मग माझे वडील आणि चुलते म्हणायचे नाही आता ते मुलाची कंडिशन नाहीये बाबा, मुलाच्या पार डोक्यावर परिणाम झालाय. हम्म. आणि सर आता काय ना काही गोष्टी शब्दात बोलता येत नाहीत. ज्याचं जळतं त्यालाच कळतं, मी मगा म्हटल्याप्रमाणे. खरंय. माझी जी परिस्थिती होती ती मी कोणाला सांगू शकत नव्हतो. आणि विशेष म्हणजे या सर्व गोष्टी ज्या की खऱ्या होत्या ह्या समाजापर्यंत जातच नाहीत. समाज दोषी मलाच ठरवत होता. हम्म. मुलगाच नालायक आहे, उलट मुलाचेच बाहेर अफेअर आहेत असं समाज समजत होता. माझ्या घरातले म्हणायचे नाही तुझंच चुकतंय, तू शांत बसत नाहीये. हम्म. अरे पण मी कसं शांत बसायचं? माझ्या शरीरात रक्त आहे, बरोबर. पाणी नाहीये. खरंय. आजकाल असे मी बरेचसे तरुण पाहतोय की ते त्यांना माहित असतं त्यांची कुठं काय आहे, हम्म. काय बायकोचा अफेअर आहे, पण ते त्याच्याकडं शंडसारखं ते दुर्लक्ष करतात आणि राहतात. पण ती परिस्थिती मी सहन करू शकत नव्हतो. त्याच्यामुळे मग माझ्या विनंतीला हे करून त्यांना ते डिव्होर्स वगैरे सगळं केलं तयार. बर. डिव्होर्सही झाला आमचा. हम्म. आणि डिव्होर्स झाल्यानंतर एक माझ्या मनात चालू होती की यार मला असं कधी कधी असं वाटतं की यार खरंच मी चुकलो का हम्म. डिव्होर्स घेऊन. पण असं एक वाटायचं मला कधी मधी. हम्म. पण नंतर एक सगळं सुरळीत झाल्यानंतर आता पुन्हा माझंही दुसरं आमच्या नात्यातलीच मुलगी पाहून मी हे केलं. हम्म. त्यांचं पुढं तिकडं झालं वाटतं काहीतरी. बर. त्याच्यानंतर मग 3 ते 4 वर्षानंतर हम्म. अचानक मी जॉबसाठी प्रायव्हेट जॉबसाठी मी बाहेरच्या गावाला होतो. बर. तर तिथं पोलीस आले माझ्याकडं. हम्म. आणि ते मला म्हटले की बाबा आम्ही असे तुमच्या दाजींचे मित्र आहेत हम्म. आणि त्यांना भेटलोत आम्ही आणि हम्म. काही नाही सहज इकडं नाशिकला आलो होतो तर तुझ्याकडे आलो होतो आम्ही. बर. तर म्हटलं चालतंय ठीक आहे बाबा. मग त्यांना चहा पाणी वगैरे ते म्हणजे नाही आपण घरी जाऊ. तर म्हटलं घरी कशाला, घरी कुणीच नाही. म्हटलं मी एकटाच असतो हम्म. घरी, पण नाही 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 म्हटलं आपल्या घरीच जायचंय. हम्म. ते म्हणले आम्हाला फ्रेश वगैरे व्हायचंय. तर म्हटलं माझ्या मित्रात हॉटेल आहे इथंच आपण फ्रेश होऊ. हम्म. नाही 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 म्हटले आपल्या घरीच जायचंय. मग ठीक आहे बाबा त्यांच्या आग्रह त्यांना घरी घेऊन गेलो. हम्म. घरी घेऊन गेलं तर ते लगेच पाहिलं त्यांना घरात कुणी आहे का वगैरे. हम्म. मग ते शेजारी फोटो वगैरे दाखवले शेजारच्या माणसांना. त्यांना मला ते नंतर सांगितलं की पोलिसांनी असा फोटो दाखवला. ही बाई आली होती का, अच्छा. म्हणजे जी माझी पत्नी होती जी पहिली 4 वर्षापूर्वी तिचा डिव्होर्स झाला. बर. मग त्या शेजाऱ्यांनी सांगितलं की नाही हिला तर कायम कधीच पाहिलेलं नाही हम्म. त्यांच्याकडं. तर मग पोलिसांनी मग जाताना सांगितलं की बाबा ही जी तुमची जी पत्नी होती काही दिवसापूर्वी त्यांना मला दाखवलं नंतर हे फोटो, हम्म. तर ही गायब झाली म्हणे कुठंतरी. बापरे. आणि मग त्या घरच्यांचं तिच्या म्हणणं होतं की बाबा ही तुमच्याकडंच आली का काय, त्याच्यामुळे ते पोलिस माझ्याकडे आले होते. म्हणजे चायला म्हटलं काय म्हणजे. आणि मग त्यावेळेस माझा विश्वास पटला की यार आपण जे त्यावेळेस केलं होतं हम्म. ते डिव्होर्स, मी ज्या डिव्होर्सवर ठाम होतो की नकोच मला डिव्होर्सच पाहिजे, हम्म. मग तो थोडासा आत्मविश्वास मला वाटलं की यार आपण तो निर्णय घेतलेला योग्य झाला. बरोबर. तो निर्णय योग्य झाला असं वाटलं. पण बघा आता एक मुलगी हम्म. जिचं की लग्नाच्या अगोदर म्हणजे 16-17व्या वर्षीच बरोबर. 4-5 मुलांबरोबर अफेअर होतं. आणि रेकॉर्ड आहे बरं का सर, खरोखर 4-5 मुलांबरोबर अफेअर होतं. म्हणजे बापरे. आपण कपडे बदलतो ना तसं त्या वयात तिनं ते मुलं बदलले. आणि बापरे. नंतर लग्न या पवित्र नात्याखाली मला फसवलं, माझ्याकडूनही पैसे उकळवले. हो. आता असं ऐकण्यात आलं होतं की ज्यावेळेस बी तिचे पहिले काय अफेअर होते त्या बी 1-2 मुलांकडून त्या लोकांनी पैसे उकळवले होते असं ऐकायला आलंय बरं का. बर. त्याच्याविषयी माझ्याकडे काही ठोस पुरावा नाहीये. बरोबर. पण हम्म. असं त्यावेळेस ऐकण्यात आलं होतं की त्यांना पण फसवून पैसे घेतले म्हणजे फसवून म्हणजे आम्ही तुझ्यावर गुन्हा दाखल करू वगैरे म्हणून असं पैसे मिळवले होते असं ऐकायला भेटलं.
बापरे. त्या मुलीच्या आजोबानं, हम्म, त्या मामांनी, कारण ती मुलगी तिकडं होती आणि तिकडंच प्रकरण झालं होतं. हम्म, 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 मग ते पोलिसांनी जाताना मला दाखवलं फोटो की बाबा ही तुझी अशी अशी पत्नी होती, तिचा तुला 3-4 वर्षापूर्वी डिवोर्स झाला होता, पण ती पुन्हा कुठंतरी कोणाबरोबर तरी गायब झाली पुण्यावरून. म्हणजे तिथं जे काही दुसरं लग्न केलं होतं तो तिला घेऊन पुण्यात राहत होता, पण त्या पुण्यातून पुन्हा ती गायब झाली कोणाबरोबर, ती तिसऱ्या बरोबर. तर मग तिच्या आईचं किंवा इतर लोकांचं काही म्हणणं होतं की बाबा ती तुझ्याकडे आली असेल असं, त्याच्यामुळे शेवटी आमचं काम असं तपास करणं. बरोबर. हम्म, हम्म, म्हटलं काही हरकत नाही, तुमचं काम तुम्ही केलं, तुम्हाला काही शंका आहे का? ते म्हटले काही नाही. हम्म, हम्म. मग म्हणजे कमाल वाटते की इथं एक मला असा प्रश्न पडतो की यार, एक मुलगी जिचं 16, 17, 18 वर्षातच इतके अफेअर होतात, बरोबर. लग्न या पवित्र नावाखाली हम्म, मला फसवलं जातं, हम्म. माझ्याकडूनही पैसे उकळवले जातात आणि दुसरं लग्न तिचं केलं जातं, तिथूनही ती गायब होते आणि समाज दोषी ठरवतो मला, बरोबर. पुरुषाला. पुरुषाला. बरोबर. मग स्त्रियांनी काहीही करायचं, चारित्र्यहीन वागायचं आणि जर काही झालं तर दोषी पुरुष. आपण म्हणतो की भारताची संस्कृती पुरुष प्रधान आहे. खरंच संस्कृती पुरुष प्रधान आहे का? आज आपण मीडियात बातम्या पाहतो, हम्म, सर जेवढा स्त्रियांचा छळ होतो लग्नानंतर, बरोबर. त्याच्यापेक्षा जास्त पुरुषांच्या छळ झाल्यामुळं पुरुषांना आत्महत्या केलेल्या आहेत. आणि बरोबर. ते ऑन रेकॉर्ड आहे. मी त्यावेळेस काही पुरुष संघटनेच्या संपर्कात गेलो होतो, हम्म, कारण मला एक सल होती की यार माझी काहीच चुकी नसताना एक लग्न माझं झालं समजा, हम्म. म्हणजे लग्नाचा शेवटी एक मलाही डाग लागला. बरोबर. डिव्होर्स ज्यावेळेस होतो त्यावेळेस पूर्णतः बदनामी समाजानं, नातेवाईकांनी, सगळ्यांनी सत्य जाणून न घेता माझीच बदनामी केली गेली, जे की सत्य परिस्थिती. तिचे लग्न अगोदरही बरेचसे अफेअर होते, माझ्याबरोबर लग्न झालं, ते डिव्होर्स झाला. मी म्हणतो दुसरं केल्यावर तिथं तरी नीट झक मारायची ना, बरोबर आहे. तिथून आणखी पुन्हा तिसऱ्या बरोबरच गायब व्हायचं. आणि ह्याचं ऑन रेकॉर्ड आहे. हो ना. हे काय आपल्याला काय कुणी ह्याच्यावर ब्लेम करू शकत नाही. हे ऑन रेकॉर्ड आहे, सगळं पोलीस रेकॉर्ड आहे. माझ्याकडे पोलीस आलेली तिथं, बरोबर. माझ्याकडे माझी चौकशी करून गेली त्यावेळी. त्याच्यामुळे हे काय आपण चुकीचं बोलतोय वगैरे असा काही विषय नाही. नाही, एक्झॅक्टली. आणि मग हे समाजाला माहित असतं का की यार ही मुलगी खरंच एवढी चरित्रहीन होती, समाज दोष ठरवतो मला, म्हणजे पुरुषाला. पुरुषच काहीतरी असेल, त्यातच कुठंतरी काहीतरी बाहेर असेल, विनाकारण उठवलं त्यावेळेस बी त्यातच कुठंतरी ह्या मुलीवर अफेअर आहे, ह्या मुलीवर अफेअर आहे. पण ज्यावेळेस तुम्ही जसं म्हणलात की तुमचं लग्न झालं हा. आणि लग्न झाल्यानंतर तुमचं काही दिवस खूप चांगले होते. खूप म्हणजे मला असं वाटायचं पृथ्वीवर मी माझ्या एवढा आनंदी आणि सुखी माणूस कोण नाही. हा. कारण सुंदर बायको भेटली होती, अच्छा. एक छोटासा जॉब होता, मस्त गावाच्या जवळच होता तो पण. त्याच्यामुळे मग एकदम सुरळीत छान पैकी. आणि काय असतं सामान्यांचं असं काही मोठे स्वप्न नसतात. हा, सामान्य माणसाला एक काय लागतं बाबा, एक एक छोटी नोकरी घराच्या जवळ असावा, एक एक चांगली बायको आणि सुखी संसार, बस काय हो. असतं मग त्या पद्धतीनं. त्यावेळेस तेवढंच आपली विचार करण्याची क्षमता होती, खूप सुखी होतो त्यावेळेस. पण ज्यावेळेस तिचं लग्न ठरवलं होतं त्यावेळेस तुम्हाला कुठूनही खबर लागली नाही का, किंवा त्यांच्या घरच्यांनी काहीच बोलले नाहीत का बाबा असा असा प्रॉब्लेम होता किंवा नाही असं आहे? नाही तसं ते कसं बोलतील हो. म्हणजे ही गोष्ट मला खरं वाटतं की लपवण्यासारखी नाहीये. जर तसं काही प्रॉब्लेम असेल तर काहीतरी दोन्ही कुटुंबाचं नुकसान होण्यापेक्षा अगोदरच अवेअर केलेलं नाही चांगलं. सर, ग्रामीण भागामध्ये या गोष्टींना सांगितल्या जात नाहीत. आणि जर सध्याची रनिंग कंडिशन पाहिली, तुम्ही ग्रामीण भागामध्ये थोडं फिरा, तुम्ही पहा वास्तव काय आहे. इतकी घाणेरडी परिस्थिती आहे, मुला मुलींना कसलंही लैंगिक शिक्षण नाहीये. या मीडिया हे मोबाईल जो आहे आपला, प्रत्येकाच्या घरात आणि प्रत्येक मुलाच्या मुलीच्या हातात मोबाईल आहे. त्या मोबाईलवर टाईप केलं की काय जे पाहिजे ते तुम्हाला बघायला भेटतंय. आणि हे पाहून म्हणा किंवा टीव्हीवरचं किंवा ही सगळी अश्लीलता पाहून या जगभरातली मुलं आणि मुली फक्त म्हणजे भयानक घाण कृत्य करतात. त्याच्यासाठी म्हणजे एक तर शासनानं लैंगिक शिक्षण ही काळाची गरजच आहे. पण मला एक कळत नाही की का आपली व्यवस्था लैंगिक शिक्षणाकडे आणखी जात नाहीये. बरोबर. सिनेमा दाखवले जातात, सॉंग्स दाखवले जातात, सगळे म्हणजे लैंगिक शिक्षण जर दिलं, रोमॅन्टिसिझम सगळा दाखवला जातो, पण हे त्याचे दुष्परिणामांची काय कोणाला काळजी? बरोबर. राजकीय सत्ताधारी म्हणा किंवा विरोधक म्हणा, फक्त ते त्यांच्या खुर्च्या टिकवण्यात व्यस्त येतं.
त्यांना काहीही समाजाचं देणं घेणं नाहीये. बरोबर. आणि स्वतः समाज सुद्धा जोपर्यंत आपल्या घरापर्यंत येत नाहीये, हम्म. घराच्या आतमध्ये येत नाही, तोपर्यंत त्याला कसलंच काही देणं घेणं नाहीये. बरोबर. हे खूप चुकीच्या दिशेनं जग चाललंय. आता त्याला पर्याय नाही, आपल्यासारखा सामान्य माणूस काय करू शकतो. एक्झॅक्टली. पण हा मुद्दा बोलणं खूप गरजेचं आहे. नाही, मी त्यावेळेस प्रयत्न केला होता की बाबा हा. प्रत्येक वेळेस पुरुषाला दोषी ठरू नये. हम्म. जेव्हा मी भरपूर त्यावेळेस हे केलं होतं, म्हणजे हम्म. शासन दरबारी थोडंसं हे केलं होतं, पण कुठेही मला म्हणजे न्याय भेटला नाही. अच्छा. शेवटी मला ते पैसे द्यावे लागले, ते द्यावेच लागले. हम्म. माझं जे नुकसान झालं, जे बदनामी झाली ती झालीच. हम्म. म्हणजे त्याच्यात मला कुठंच काही न्याय मिळाला नाही आणि शेवटपर्यंत तो मिळालाही नाही, काहीच नाही. आणि अरे वा. आता पण आता जे झालं ते झालं समजा. हम्म. जे 12 वर्षापूर्वी जे झालं ते बरोबर. झालं समजा. हो. पण आता 12 वर्षानंतरही मला आता पोलीस स्टेशनमधून आता फोन येतो अच्छा. आणि तू तिथं हजेरी लाव, तू तारखाला येत नाही, नसता तुला वॉरंट पाठवू. आणि ते बी आरेरावीच्या भाषेत. अच्छा. म्हणजे काय एक तो जो कोण फोन करणार, जो पोलीस वर्गामध्ये असेल, तो काय वयाचा असेल, तो मला आरेरावीची भाषा करतो. म्हणजे ह्या दुःख, म्हणजे ह्या वेदना होतात, वाईट वाटतं ह्या गोष्टींचं. त्याच्यामुळं मग आता इकडे येण्याचं कारण हेच की बा या सगळ्या गोष्टींमागं एक, म्हणजे ही जे आहे त्याच्यातून मग आपला संदेश देण्यासाठी मी इकडे आलो की बा काहीतरी एक आपण समाजाला संदेश देऊ. त्याच्यातून मला सरकारकडे पण अशी मागणी करायची की बाबा लैंगिक शिक्षण द्या तुम्ही. हे जे सगळं उद्भवतंय ना, हे मुलांमुलींच्या त्या वयामध्ये हुल्लडबाजी वागल्यामुळं हे सगळं उद्भवतं. आणि सर आत्ताही पहा तुम्ही, आत्ताही ज्या मुलाला कळल की बा आपल्या वाईफचं पहिलं असं अफेअर होतं, कोणताही मुलगा अफेअर म्हणजे डिस्टर्ब होतो, पूर्ण पुढील त्यांचा पूर्ण संसार मरेपर्यंत दोघही तो त्यांचा संसार डिस्टर्बच राहतो. जरी तो समाजाला बाहेरून व्यवस्थित वाटत असाल ना, तर माझ्या जवळचे खूप उदाहरण येतं की त्या पुरुषाला कळलं की त्याच्या पत्नीचा असा अफेअर होतं, त्यामुळे ते फॅमिली किती डिस्टर्ब आहे, अशी माझ्याकडे 8 ते 10 उदाहरण येतं. मी नावं घेऊ शकत नाही. बापरे. सध्या माझ्या म्हणजे पाहण्यात ऐकण्यात मी त्यांना 4 दिवसाला भेटतोय, असे लोक आहेत. आतून खूप डिस्टर्ब येतं, पण ते बाहेर फक्त आणतात की ठीक आहे, सगळं ओके आहे. बापरे. म्हणजे आतमध्ये एवढं युद्ध चाललंय आणि बाहेर आपण दाखवतोय की काहीच नाही, सगळं एकदम सुरळीत. मग त्याच्यामुळं मुला-मुलीने जर चारित्र्य ज्या वेळेला सांभाळायला पाहिजे आपलं चारित्र्य, त्यावेळेला चारित्र्य संपत्तीनंच राहिलं पाहिजे. आणि या जर गोष्टी नाही झाल्या तर पुढचं पूर्ण आपलं जीवन सुखी जातं बा. आणि म्हणजे मुलींनाही तिचं जे कौमार्य असतं ते आपल्या आयुष्यभर जो आपली काळजी घेणार आहे त्याच्यासाठी सांभाळून ठेवलं पाहिजे. मुलांनाही त्यांचं कौमार्य जे आयुष्यभर आपल्याला साथ देणारी आहे तिच्यासाठी सांभाळून ठेवलं पाहिजे. पण जर या विषयावर आपण बोललो तर आपण मूर्खात निघू. मला तर असं वाटतंय की आता हे जे मुलांचं वय असतं, जे वयात येतात, तर यांना ऍक्च्युली पहिलं तर पेरेंट्सनी शिक्षण घेऊन मग मुलांना त्यांनी एज्युकेट केलं पाहिजे. ऍटलीस्ट घरातून जरी एज्युकेट झाली मुलं, म्हणजे ऍटलीस्ट स्कूलमध्ये तरी असे काही व्हायला पाहिजेत की ऍटलीस्ट बाबा की त्यांना अवेअरनेस येईल. सर आपण जे पाहतो ना सध्याची जी म्हणजे ज्यांचे मुलं आता 16-17च्या वयात आहेत, त्यांचे जे आई वडील आहेत, पहिलं हे किती मॅच्युअर आहेत हे पाहायला पाहिजे आपण. हा, हे पण खरं आहे. कसलीच विचारांची बैठक नाहीये, बिलकुल मॅच्युरिटी नाहीये. त्याच्यामुळे ते काय शिकवणार? बरोबर. मग ते जर शिकू शकत नाहीत तर मग शाळेमध्ये त्यांना काहीतरी ते शिक्षण मिळालं पाहिजे. तर शाळा म्हणजे समजा कोणाच्या शासकीय असतात किंवा म्हणजे हे शासनावर धोरण ठरवायला पाहिजे. शासनाला त्याचं काही देणं घेणं नाहीये. अगदीच आहे. विचारशून्य पेरेंट्स असतील तर अर्थातच आहे त्याचा परिणाम मुलांवरती सुद्धा नाही. कधी कधी काय होतं ना की काही पेरेंट्स पण चांगले असतात खूप. आता हेच ते माझे जे मिसेस, फर्स्ट मिसेस जे बोलतोय आपण, तिचे वडील खूप शांत आणि खूप संयमी, खूप गरीब माणूस होता किंवा आज बी आहे. पण मग ते मुलीची आई थोडीशी विचित्र असल्यामुळे कदाचित ती मुलगी त्या मार्गावर असेल. ते आता आपल्याला माहित नाही त्याचं काय आहे ते, पण बरोबर जे एक याला काहीतरी एक कुठली तरी गोष्ट 100% कारणीभूत असणार. हो, 100%. कारण कसं आहे, कुठलीही व्यक्ती असंच कुठल्याही गोष्टीच्या मार्गी नाही जात. आणि सर आज जे डिवोर्स होतात त्या 100% डिवोर्स पैकी 80% डिवोर्स हे फक्त चारित्र्याच्या
म्हणजे चारित्र्यहीन वागल्यामुळे होतात. मग तो बरोबर. मुलगा वागत असेल किंवा हम्म. मुलगी वागत असेल, मी म्हणत नाही प्रत्येक वेळेस मुलीच वागतात. हम्म. मुलं आणि पुरुषही खूप चारित्र्यहीन असतात. बरोबर आहे. मुली सुद्धा चारित्र्यहीन वागतात. त्यांना एकच संदेश द्यायचा आहे आपल्याला या पॉडकास्टच्या माध्यमातून, किंवा तुम्ही तुमचं चारित्र्य जपून ठेवा. जो की आपल्या आयुष्यभरासाठी काळजी घेणार आहे उद्याचा आपल्याला जो बरोबर आपला आहे. मिळणारा साथीदार, त्याच्यासाठी तुम्ही ते चारित्र्य तुमचं तुमचं जे कौमार आहे ते जपून ठेवा. क्षणिक सुख हे फक्त क्षणापुरतच आहे. जर तुम्ही आता या गोष्टीला जास्त महत्व देऊन, म्हणजे जो शिकायचा काळ असतो त्या शिक्षणात शिक्षण द्यायचं सोडून आणि दुसऱ्याच गोष्टींच्या मागे लागायचं, नंतर मग पुढचं अख्खं आयुष्य त्रास सहन करावा लागतो. बरोबर आहे. नाही, आपण बरीच उदाहरणं पाहतोय की स्कूल कॉलेजांमध्येच आता बऱ्याच प्रमाणात हे वाढत चाललेले आहेत अशा गोष्टी. तर नाही, नक्कीच ह्याच्यावरती विचार झालाच पाहिजे. नाही, आता ह्याच्यावर खूप म्हणजे मोठी प्रोसेस आहे. ह्याच्यामध्ये आता आपल्यासारखा सामान्य माणूस म्हणजे काय आहे समजा, आता कसं आहे ना की एक माणूस बदलला ना तर तो एका माणसाच्या हातात म्हणजे ऍज पर मला वाटतं की एका माणसाच्या हातात एक पिढी घडवण्याचं, एक पिढी सामर्थ्य- घडवल एवढं तरी त्याच्यात सामर्थ्य असतं. बरोबर आहे. म्हणजे जर तो स्वतः एज्युकेट झाला तर तो घरातल्या लोकांना तो एज्युकेट करू शकतो आणि घरातले लोक त्यांच्या पुढच्या पिढीला सुद्धा आरामात एज्युकेट करू शकतात. नाही, याच्यावर शासन दरबारीच म्हणजे शाळेतूनच हे शिक्षण पाहिजे, किंवा काहीतरी थोडस हे पाहिजे. आता तेवढी बुद्धी आपली नाहीये किंवा माझी नाहीये बा की त्याच्यावर काय केलं पाहिजे हे शासन धोरण ठरवतील. मोठाले IAS अधिकारी वगैरे हे धोरण ठरवतील. पण त्यांना केलं पाहिजे बा, लैंगिक शिक्षणही दिलं पाहिजे. मुलांना मुलींना ज्या शिक्षणाचा जो काळ आहे त्या काळामध्ये फक्त शिक्षणावर लक्ष केंद्रित केलं पाहिजे. बरोबर. आणि आहेत ना सर, भरपूर तसे मुलं आहेत. हे जे असतात ना हे चारित्र्यहीन, किती असतात? 5-10% असतात. बरोबर आहे. पण मग ते काय करतात, त्यांना जो समोरचा जो जोडीदार मिळतो ना त्याचं आयुष्य बर्बाद करतात. त्यांचं ऑलरेडी झालेलं असतं, खरंय, त्यांना त्याची काही खंत नसते. हो. तो जो समोरचा जो मिळणारा असतो ना बिचारा, हो, जसा की माझा बळीचा बाकरा ठरला, हो, तसं ते समोरच्याच आयुष्य उद्ध्वस्त करतात. बरोबर आहे. तेच म्हणजे 12 वर्षापासून, जे 12 वर्षापूर्वी मला जो त्रास झाला त्या त्रासातून मला बाहेर निघायला 7-8 वर्ष गेले. बापरे. आणि समजा ते गेले तर ती काय कधीही न भरून येणारं नुकसान झालं ते. बरोबरच आहे. म्हणजे सर 2013 मध्ये मी जे 3 लाख रुपये, म्हणजे माझा तर पूर्ण खर्च 4 लाख रुपये झाला. जे 4 लाख खर्च झाला, विचार करा सर, 2013चे 4 लाख रुपये म्हणजे आत्ताचे ते जवळजवळ 40 लाख रुपये. खरंय, हो, 100%. म्हणजे माझं आज 40 लाखाचं नुकसानच झालं ना. नुकसान झालं, हो. आणि ज्याच्यामध्ये की माझी कसलीच चुकी नव्हती, फक्त माझी चुकी एवढंच की अफेअर कळल्यानंतर मी जे बोललो त्यांना ते बोलायला नव्हतं पाहिजे. पण मी तुम्हाला वारंवार ते सांगतो की माझ्या शरीरात रक्त आहे, पाणी नाही, मी तितका शंड नाही. बरोबर आहे. तो राग जो मला होता ना, तो म्हणजे जे यायला पाहिजे होता तेवढा आलाच आणि येणारच तो. नाही, नक्कीच नाही. या ठिकाणी कुणी जरी असतं ना तरी राग येणं साहजिकच आहे. पण त्या पद्धतीनं समोरच्या व्यक्तीला माहित पाहिजे की आपल्या मुलीची चूक आहे, तर त्यांनी थोडस नमती बाजू घेऊन जरी गोष्टी, फक्त मुलीची आई आणि ते मुलीचे 1-2 आजोबा वगैरे, म्हणजे जास्त आई, फक्त मुलीच्या आईनं तिच्या संसाराचं वाटोळं केलं बस. आणि त्यांना त्याचं काहीच गमदम नाही. ते म्हणतात उलट एकदम योग्य झालं. म्हणजे अज्ञानात सुख म्हणतो ना आपण, तसं ते अज्ञानात सुख त्यांच्या, किंवा नाही ते मलाच मूर्ख समजतात आणि आम्ही जे झालं ते एकदम योग्य झालं म्हणतात. आम्ही खूप खुश येतं, खूप सुखी येतं. एक तर असं आणि विचार करा सर, म्हणजे पहिलं डिवोर्स घेतल्यानंतर ज्यावेळेस दुसरं लग्न झालं त्यावेळेस तरी व्यवस्थित संसार व्हायला पाहिजे होता ना. खरंय. आणि आणखी एक पुढची गोष्ट म्हणजे जो तिला सांभाळणारा आहे ह्याला या सगळ्या गोष्टी माहित असून तो आणखी एकदम मस्त मध्ये, म्हणजे नाही ते करीना का ते आपल्याला त्यात देणं घेणं नाही, पण म्हणजे लोक, आणि दोषी मला ठरवलं गेलं त्यावेळेस. म्हणजे हे इतकं सर्व असूनही दोष कोणाला? फक्त पुरुषाला, पुरुष नालायक. म्हणजे जिथं बी मी पाहिलंय ना बऱ्यापैकी, तिथं बऱ्यापैकी पुरुषांना दोष दिला जातो. बरोबर आहे. मी म्हणत नाही पुरुष दोषी नसतात, पुरुषही दोषी असतात ना, असतील काही प्रकरणात, म्हणजे पुरुषही दोषी असतात असं नाही की सगळ्यात, पण जवळजवळ सर्वच प्रकरणामध्ये पुरुषांना दोषी ठरवलं जातं कदाचित. त्याचं पण समाजाचा जो बघण्याचा दृष्टिकोन आहे तोही समाजानं थोडासा, जनतेनं बदलायला पाहिजे. हे आणखी बदलायलाच पाहिजे अर्थातच. नाही, आज म्हणजे खरंच तुम्ही खूप. आणि आणखी एक आपल्याला समाजाला संदेश द्यायचा आहे, जिथेही कुठं समजा ज्या ठिकाणी असा प्रसंग येतो, ज्यावेळेस ते नातेवाईक वगैरे मध्ये तोंड घालतात, तर हे
जे मध्ये तोंड घालणारे जे नातेवाईक असतात ना, प्रत्येकाचा एक एक स्वार्थ असतो. अच्छा. म्हणजे काही प्रकरणांमध्ये मी इतकं हिनतेचं स्वार्थ पाहिलाय, हम्म, हम्म. म्हणजे भयानक हिनतेचे स्वार्थ असतात लोकांचे. बापरे. काही जे उदाहरणार्थ 100% लोक समजा उदाहरणार्थ एक 10 लोक जर मध्यस्थी करतायत, हम्म. तर त्यातल्या 6 ते 7 लोकांचा उद्देश काहीतरी चुकीचा असतो किंवा त्यांना त्या गोष्टीचं पूर्ण ज्ञान नसतं, त्याच्यामुळे ते वेगळीकडेच भरकटतं. त्याच्यामुळे जे बी कोणी डिव्होर्स घेणारे असतात त्यांना थोडंसं म्हणजे पूर्ण स्वतःचं ह्याचा प्रपंचाचा विचार करून त्या दोघांनीच जर व्यवस्थित म्युच्युअल पद्धतीनं निर्णय डिसिजन घेतला घेतला तर तर तो योग्य होऊ शकतो, की खरंय. जो की ह्या ज्या नातेवाईकांना किंवा ज्या मध्यस्थी करणाऱ्यांना त्याच्याविषयी जास्त माहिती नसतं, त्यांना जर जास्त ढवळाढवळ केली तर ते आणखी टोकाला जातात. नाही, नक्कीच आणि नक्कीच. दुसरी गोष्ट म्हणजे ज्या मुलींच्या आई असतात, बऱ्याचदा पाहतो आपण मुलींच्या आई एवढ्या शहाण्या असतात, हम्म. सगळ्या मुलींची तिला चुका माहीत असतात. हम्म. कदाचित इकडे एखादा मुलगा शहाणा असेल तर मुलाची आई सुद्धा शहाणीच असते, हम्म. तिला सुद्धा तिच्या मुलाच्या चुका माहीत असतात. हा, पण ह्या आया एवढ्या पुढे येतात त्वशानं हम्म. आणि ह्या विनाकारण प्रकरण वाढवतात. तर जसं माझं तसंच झालं, किंवा त्या मुलीच्या आईने प्रकरण विनाकारण वाढवलं हम्म. आणि ते वाढल्यामुळे मग माझाही स्वभाव थोडासा गरम आहेच आहे, मी मान्य करतो गरम आहे. बरोबर. मग ते वाढत गेलं प्रकरण आणि ते प्रकरण डिव्होर्सपर्यंत गेलं. बरं ते झालं, मग आता ह्या 12 वर्षानंतरही मला तो त्रास. पोलिसांचा सेम तेच परत फोन येणं आणि म्हणजे ती भाषा पण अशी वापरणं की मग ते त्या गोष्टींचा परत कुठंतरी उलगडा झाला की मग त्रास होतोच. साहजिकच होणार त्रास. तर मंडळी, बघितलं की समाजात फक्त पुरुषच वाईट नाहीयेत, कितीतरी प्रमाणात त्याला म्हणजे ती स्त्री पण तेवढी जबाबदार आहे. तर चुकीचं कोण ह्याच्यापेक्षा आहे ना, म्युच्युअल अंडरस्टँडिंगनी एकत्र किती येत आहेत ते महत्वाचं आहे. तर आजचा एपिसोड तुम्हाला कसा वाटला मला नक्की कमेंट्स करून कळवा. आपण आपल्या लाईफ स्टोरी पॉडकास्ट या माध्यमातून जे माझ्या म्हणजे मनातलं जी खदखद होती, हम्म, जो समाजाला संदेश द्यायचा होता, हम्म. तर ती देण्याची आपल्या माध्यमातून मला एक व्यासपीठ निर्माण झालं. त्याबद्दल आपले खूप खूप आभार आहे. जर तुम्हालाही तुमची गोष्ट शेअर करायची असेल तर खाली मी गुगल फॉर्मची लिंक दिलेली आहे, तुम्ही तो फिल करा, मी तुम्हाला नक्की कॉन्टॅक्ट करेल. तोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब करा. आपण भेटत राहूया